चला थोडंसं बाहेर जाऊन बघायचं. द्राक्ष घ्यायचे, ॲपल घ्यायचे. मैत्रिणीचं होते मग इथंच थोडंसं फिरू. चला तुम्हाला दाखवते मी मुकाई चौक. मुकाई चौकला जाऊन येतं मग विकासनगरला. द्राक्ष आता थोडीशी आंबट आहे पण कॅप्सूल द्राक्ष छान भेटतात. द्राक्षातलं पण समजत नाही आपल्याला काय कसं घ्यायचं काय घ्यायचं. म्हटलं चला इथं फिरेपेक्षा आपण एक थोडासा व्हिडिओ करू. थोडंसं फिरते. माझी मैत्रिणीचं होते काम तोपर्यंत म्हणजे फिरू. मग आली फिरायला. कसं वाटतं आमचं फ्लॅट. खूप उंच उंच बिल्डिंग आहेत. चांगली सोयी पाण्याची खेळायचे स्विमिंग पूल वगैरे. परत क्लब हाऊस आहे 1-2 खूप आहेत पण बिल्डिंग. बसल्या बसल्या काय करू म्हणून थोडंसं फिरू म्हणलं. फिरला बरं वाटतं. ती येईपर्यंत थोडं शूट करते आणि मग आम्ही चला भेटू नंतर. फ्लोअरवरच फिरत होतो मी आवरेपर्यंत. माझी मैत्रिणी इथंच राहते ना, मग थोडंसं नुसतं उभं राहण्यापेक्षा मी म्हटलं शूट करू. ह्या बाजूला पायऱ्या आहेत जायला. इकडे एक लिफ्ट आहे, 2-3 लिफ्ट आहे. इकडं पायऱ्या आहेत जायला यायला गच्चीवर जाणारा. पण गच्चीवर जाऊन देत नाही ती लोकं, कुलूप असतं. आणि इकडं 2 लिफ्ट आहे. इथं अशी समोरासमोर घरं आहेत आणि हिचं घर इकडे आहे. तिचं आवरेपर्यंत मी म्हटलं काय करू म्हणून थोडंसं शूट करत होते. हे समोर उजव्या हाताला तिचं घर आहे. ती बघा आली. मग तिला थोडंसं बाय केलं आणि कुलूप लावत होती. आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर मी काय काय आणलं, मेथी आणि अद्रक आणि कढीपत्ता आणला होता. अद्रक मला चांगलं मिळालं स्वस्त. मेथी पण गड्डी खूप मोठी होती, 2 गड्डीची 1 गड्डी होती. आणि द्राक्ष कॅप्सूलमध्ये तर तुम्हाला 50 रुपयाचे, 50 नाही त्यांनी मला 120 रुपये किलोने दिलं ना. 60 रुपयाचे द्राक्ष. आणि हे एक आणलं टरबूज. हे मला स्वस्त मिळालं 30 रुपयाला काहीतरी. हे 2 डाळिंब. आणि सोलायचंच कंटाळा येतो पोरांना पण. आणि घरी आली मग मला मेथीची भाजी निवडायची होती. आज मेथीची भाजी कांदा घालून मी लसूण हिरवी मिरची घालून केली. तोपर्यंत थोडंसं तुम्हाला बाहेरचं संध्याकाळचं कसं दिसते वातावरण बघा. छान वाटतं ना असं सगळ्या लाईटी वगैरे झाडं वगैरे छान वाटतं. थोडं शूट केलं. आज व्हिडिओला बाहेर काय केलं नाही मी व्हिडिओ. आज घरातच थोडंसं तुम्हाला दाखवते. इथं झाडं आहेत आणि इथं समोर असं लोक दिसतं आहे. इथं देवघर, इथं TV आणि इथं ऊन येण्यासाठी मी थोडंसं झाड पुढे केलं आहे. तो कूलर लावला आहे. AC पण आहे. इथं मी भाजी निवडायला घेतली. खूप मोठी गड्डी होती. म्हटलं बसून बसून काय करू. TV लावला होता. सिरियल बघत बघत भाजी निवडली. 2 गड्डीची 1 गड्डी होती. स्वस्त झाली आता भाजी 10 रुपये एक गड्डी. आणि नंतर आम्ही याला गेलो होतो किल्ला बघायला. बुरुड हा शॉट आहे. तिथं हे सगळं समुद्राचं मी शूट केलं होतं. मुक्काम केलं. सूर्य उगत होतं आणि सकाळी लाटा इकडे येत होते आपल्या इथं. एक मुक्काम झाला होता आमचा त्या समुद्रावर आलो होतो. तर हे शॉट आणि मी काढलं होतं. हे तुम्हाला दाखवते. लाटा छान वाटतं ना. समुद्र आपल्याकडे येत होतं. असं शांत वाटत होतं. बरोबर. थोडंसं राहिलं होतं मला दाखवायचं तुम्हाला. खूप छान आहे. आवडला मला. किल्ला रेकॉर्ड केलं आहे. बीचवर फक्त आवाज येत होता म्हणून इथं आवाज बंद केला. समोर होतो. मला व्हिडिओ काढायचा खूप नाद आहे ना, मग थोडंसं मी शूट केलं. चला भेटू असेच नवीन अजिबात कोणीच नव्हतं बरं. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. परत एकदम शांत होतं समुद्र. नंतर मग हे बघा हा नारळ आणला मी आणि भाजी निवडून धुवून ठेवली. ते
हा नारळ किलोवर भेटला मला 60 रुपयाला काहीतरी. हे अद्रक 2 ठेवते मी. आणि इकडे तुम्हाला बाहेरचं शूट दाखवते थोडंसं संध्याकाळचं, ते लाईट वगैरे लागलेली दाखवते. इथं झाडं, इथं मी सगळे ह्याचे कोकमचा रस, कैरीचं पन्हं, हे आम्ही गेलो होतो ना तिथून आणलेले कोकणातून. हे 2-3 आम्ही आणले. जांभळाचं आणलं आहे आणि कैरीचं आणलं आणि कोकमचं आणलं, असे 3 आणले. मग जागाच नव्हती, मग इकडे एका बाजूला ठेवलं मी. हे बघा मनी प्लॅन्ट कुठे चाललं आहे. हा छान झालं ना हिरवगार. थोडं काचा पुसल्या. हे बघा मी भाजी लगेच तेल टाकलं, लसूण, जिरे, कांदा आणि हिरवी मिरची आणि चांगलं परतून दिलं. अशी भाजी आमच्या इकडे करतात पुणे साईडला. मला अशी भाजी खूप आवडते. हे बघा एक गड्डी केवढी मोठी आहे ना, अजून अर्धी खाली राहिली. अशी चांगली परतून घेतली आजचा स्वयंपाक. आणि नंतर मग हे केलं, मसूर केला, पोळ्या टाकल्या, एक भाकरी टाकली, भात केला. आजचा मेनू चांगली परतली मेथीची भाजी. अशी पण छान लागते खूप. आणि ते कुटाची पण छान लागते. बघा मसूर टाकला होता मी भिजत, नंतर फोडणी दिला आणि मग मी जेवायला बसले, लवकर जेवायला बसले. चला भेटू परत, बाय.